हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. SYBA इकॉनॉमिक्स जनरल या क्लासमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजचा आपला अभ्यासाचा टॉपिक आहे अचिव्हमेंट्स अँड फेल्युअर्स ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग, म्हणजे आर्थिक नियोजनाचं यश आणि अपयश. विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक नियोजन म्हणजे काय, आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे असा भाग गेल्या लेक्चरला आपण अभ्यासला होता. आज आपण ती जी आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे होती ती 1951 पासून तर 1992 पर्यंत आणि आजपर्यंत आपली आर्थिक नियोजनाची जी उद्दिष्टे ठरली होती ती आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे कितपत पूर्ण झाली किंवा त्यात आपल्याला काय यश आलं आणि काय अपयश आलं या संदर्भामध्ये या ठिकाणी आपण आज अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, 1951 मध्ये भारताने जेव्हा आर्थिक नियोजन सुरू केलं त्यावेळेला 1951 ते 55 अशी आपली पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली होती आणि त्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी विकासावर भर देण्यात आला होता. तर अशा पद्धतीने 1951 पासून ते 1992 पर्यंत 7 पंचवार्षिक योजना आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पार पडल्या आणि 1992 नंतर तर 2022 पर्यंत आजपर्यंत एकूण आपल्या देशामध्ये आर्थिक नियोजनाच्या संदर्भात 5-5 वर्षाच्या 12 योजना पूर्ण झाल्या असून 13वी पंचवार्षिक योजना आपली सुरू आहे. तर या संपूर्ण काळामध्ये आपल्या भारतीय नियोजनाला वेगवेगळ्या बाबतीत किती यश प्राप्त झालं किंवा आपण या आर्थिक नियोजनाचे काय फायदे मिळवू शकलो आणि आपल्याला या आर्थिक नियोजनामुळे अजूनपर्यंत काय साध्य करता आलं नाही, आपलं कुठलं अपयश आहे, या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी अभ्यास करतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आधी आपण भारतीय नियोजनाचं यश बघू की 1951 पासून भारताच्या जलद आर्थिक विकासासाठी व वेगवेगळी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण जो आर्थिक नियोजनाचा मार्ग अवलंबिला, आर्थिक नियोजनाचा आपण जो स्वीकार केला आणि आर्थिक नियोजन जे आपण राबवलं त्याच्यामुळे आपल्याला काय फायदे झाले किंवा कोणत्या संदर्भामध्ये आपल्याला काय यश प्राप्त झालं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक वृद्धीच्या बाबतीत आपण काय प्राप्त केले. तर एकूण भारतीय अर्थव्यवस्थेचा जो विकास दर आहे, हा विकास दर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपला जो इष्टांक होता, आपलं जे टार्गेट होतं ते 2.1% एवढं होतं. म्हणजे आपल्याला पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे 1951 ते 55 मध्ये या काळात 2.1 या दराने आपल्याला आर्थिक विकास करायचा होता, पण प्रत्यक्ष आपल्याला 3.6% एवढा ग्रोथ रेट मिळाला. म्हणजे या पहिल्याच पंचवार्षिक योजनेमध्ये आर्थिक नियोजनाचं मोठं यश आपल्या पदरात पडलं. म्हणजे आपण 2.1% हे ध्येय ठेवलं होतं, परंतु आपल्याला त्यापेक्षा जास्त म्हणजे 3.6% एवढा ग्रोथ रेट म्हणजे आर्थिक वृद्धी आपली झाली. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 4.5% विकास दर आपलं ध्येय होतं, आपल्याला मिळालं 4.2%, म्हणजे 0.3% एवढं यश आपल्याला कमी मिळालं. तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला आर्थिक नियोजनाचं हे यशच म्हणता येईल. त्यानंतर तिसऱ्या योजनेमध्ये 5.6% हे आपलं ध्येय होतं, हे आपलं टार्गेट होतं, पण प्रत्यक्षात आपल्याला फक्त 2.7% एवढाच आर्थिक वृद्धी दर प्राप्त करता आला. तर याला 2-3 कारणं आहेत. जसं की या तिसऱ्या योजनेच्या काळामध्ये म्हणजे 1960 ते 65 हा जो तिसऱ्या योजनेचा कालखंड आहे, या कालखंडामध्ये आपण 5.6% एवढा विकास दर निश्चित केला होता, परंतु 2.7% एवढा कमी मिळण्याचं कारण 1962 मध्ये चीन या देशाशी आपल्याला युद्ध करावं लागलं आणि 1965 मध्ये पाकिस्तानशी आपलं युद्ध झालं आणि त्यातल्या त्यात 1965 मध्ये मग पुन्हा भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळही पडला आणि या अशा परिस्थितीमुळे आपण आपलं आर्थिक नियोजन या ठिकाणी पूर्ण कोलमडलं. आपण या ठिकाणी आपला ग्रोथ रेट प्राप्त करू शकलो नाही. त्यानंतर चौथी योजना जी आहे, या चौथ्या योजनेमध्ये
5.7% एवढा ग्रोथ रेट आपण निश्चित केला होता. इथेही आपण फक्त 2.1% एवढा मिळू शकलो. त्याचं कारण फार मोठ्या प्रमाणावर दुष्काळाची झळ पुढे आपल्याला 5-7 वर्ष सोसावी लागली आणि त्यातल्या त्यात त्या जो युद्धाला आपण सामोरं गेलो होतो, दोन्ही युद्धांना, तर त्या युद्धाचा परिणाम देखील बराच कालखंडापर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेला आपल्याला आर्थिक सुधारणा आपली मोठ्या प्रमाणावर करता आली नाही. मात्र 5वी योजना जी आहे ती 5वी योजनेचं टार्गेट आपण मग कमी ठेवलं. 4.4% एवढं आपलं टार्गेट होतं. 4.8% म्हणजे थोडं ठरलेल्या टार्गेटपेक्षा 5व्या योजनेमध्ये आपण आर्थिक वृद्धी दर गाठू शकलो. तर मात्र भारतीय नियोजनाला खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर यश प्राप्त व्हायला लागलं ते 5व्या योजनेमध्ये. 6व्या योजनेमध्ये बघा 5.2% आपलं टार्गेट होतं, मिळालं आपल्याला 5.4%. म्हणजे त्या 5 वर्षातली ही सरासरी असते. आर्थिक वृद्धी दर जो असतो हा सरासरी आपल्याला दरवर्षी 5.2% हा ग्रोथ रेट होता आपला ठरलेला, मिळाला आपल्याला 5.4%. त्यानंतर 7व्या योजनेमध्ये सुद्धा 5% हा आपला आर्थिक विकासाचा दर ठरलेला होता, मिळाला आपल्याला 6%. म्हणजे 5, 6, 7 या तिन्ही योजनांमध्ये आर्थिक नियोजनाला फार मोठं यश आपलं प्राप्त झालं. म्हणजे आपण आर्थिक वृद्धी दर मोठ्या प्रमाणावर वाढवू शकलो. तर अशा पद्धतीने 1951 ते 92 हा जो कालखंड आहे, हा 7 योजनांचा कालखंड. या 7 योजनांच्या कालखंडामध्ये 1951 मध्ये जो आपला 2 ते 2.5% एवढा आर्थिक वृद्धीचा दर होता, तो आपण या ठिकाणी 6% पर्यंत नेऊ शकलो. हे मोठं यश आर्थिक नियोजनाचं आपल्याला म्हणता येईल. आता 1992 नंतर म्हणजे 1991 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या, तर तेव्हा काँग्रेस पक्षाचं सरकार आलं. पी.व्ही. नरसिंहराव हे पंतप्रधान होते, अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग हे होते. तर त्या काळामध्ये भारतीय आर्थिक नियोजनाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यासाठी, आर्थिक वृद्धी मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी आर्थिक सुधारणा आपल्या देशामध्ये सुरू झाल्या. आणि त्यावेळेला 1992 मध्ये LPG पॉलिसी सरकारने स्वीकारली. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण अशा प्रकारच्या धोरणातून भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये झोकून देण्याचं काम इथं मात्र सुरू झालं. आणि तेव्हापासून भारताच्या आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणावर गती मिळत आहे. ही परिस्थिती आपण 1991च्या औद्योगिक धोरण जेव्हा अभ्यासलं होतं त्यावेळेला सविस्तर आपण अभ्यास केला आहे की कशा पद्धतीने या आर्थिक सुधारणांमुळे वेगवेगळे उद्दिष्टे आपण साध्य करू शकलो. तर आजपर्यंत भारताने जवळजवळ 7 ते 7.5% या दराने आर्थिक वृद्धी दर आपण प्राप्त केलेली आहे. तर अशा पद्धतीने आर्थिक वृद्धीच्या संदर्भामध्ये, ग्रोथ रेटच्या संदर्भामध्ये, जलद आर्थिक विकासाच्या संदर्भामध्ये आपण आर्थिक नियोजनाचं मोठं यश प्राप्त करू शकलो. आर्थिक नियोजनाचं दुसरं यश बचत, गुंतवणूक व भांडवल निर्मितीच्या संदर्भामध्ये. 1950-51 मध्ये देशाच्या एकूण GDPच्या बचत रेट किंवा आपला टक्केवारी होती ती 10.4%. 1950-51 मध्ये 10.4% एवढी एकूण GDPच्या देशामध्ये बचत होत होती. तर 1992 पर्यंत ती 10.4% ही बचतीचा दर आपण 22.3% एवढा करू शकलो. म्हणजे 2 ते 2.25 पटीने देशामध्ये बचतीचाही दर वाढलेला आपल्याला दिसतो. हेही आपलं मोठं यश आहे. त्यानंतर भांडवल निर्मितीचाही दर 1950-51 मध्ये 10.2% होता. तो आपण 92 पर्यंत 24.5 म्हणजे 2.5 पटीने या ठिकाणी भांडवल निर्मितीचा दरही वाढलेला आहे. तर अशा पद्धतीने बचत आणि भांडवल निर्मिती याही बाबतीत आपल्याला मोठं यश प्राप्त झालेलं दिसून येतं. कृषी उत्पादनाच्या संदर्भामध्ये आपल्याला काय यश प्राप्त झालं, तर 1960 पासून 1965-66 मध्ये भारताच्या कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर हरित क्रांती झाली. म्हणजे शेती क्षेत्रामध्ये आमूलाग्र असे बदल झाले. जसे की आधुनिक बी बियाणे, खते, आधुनिक अवजारं, आधुनिक शेती मोठ्या प्रमाणावर देशामध्ये व्हायला लागली. आणि म्हणून आपल्याला तिसरं यश प्राप्त करता आलं ते म्हणजे कृषी उत्पादनात स्वयंनिर्भरता. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय कृषी हे मागील सेमिस्टरमध्ये आपण सविस्तर अभ्यासलं होतं. भारतीय कृषीची उत्पादकता आणि 1951 पासून ती उत्पादकता कशी वाढली, कोणकोणत्या पिकांचं उत्पादन किती झालं, असं सविस्तर अभ्यास त्या प्रकरणामध्ये केला होता आपण. आणि म्हणून
अन्नधान्याच्या बाबतीत का होईना, त्यातल्या त्यात गहू आणि तांदूळच्या बाबतीत का होईना, आपण मात्र स्वतः आपल्या कृषीमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढवू शकलो. जे की 1965 पर्यंत आपण अमेरिकेकडून निकृष्ट दर्जाचं अन्नधान्य म्हणजे लाल ज्वारी आपण भारतीय लोकांना खाद्य म्हणून आयात करत होतो. म्हणजे आपल्याला अन्नधान्यासाठी देखील दुसऱ्या देशावर अवलंबून राहावं लागत होतं. मात्र 65 नंतर भारतीय कृषी क्षेत्रामध्ये जी हरित क्रांती आपली झाली आणि आर्थिक नियोजनामुळे शेती क्षेत्रामध्ये जो आमूलाग्र आपण बदल करू शकलो, त्याचा परिणाम की आपण अन्नधान्याच्या बाबतीत का होईना मोठ्या प्रमाणावर स्वयंनिर्भर आपण झालेलं दिसून येतो. तर हे सुद्धा आपल्याला कृषी क्षेत्रातलं मोठं यश सांगता येईल. त्यानंतर औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील उत्पादन वृद्धी आपण वाढवू शकलो. 1950-51 मध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास दर, वृद्धी दर हा 4% होता. तो आपण 92 पर्यंत 9% एवढा केला. म्हणजे जवळजवळ 2% पेक्षा जास्त, दुपटीपेक्षा जास्त आपण औद्योगिक क्षेत्राचाही पाया मजबूत करू शकलो. औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती साध्य करू शकलो. औद्योगिक क्षेत्र याच्या आधीच आपण हे पहिलं प्रकरण सविस्तर अभ्यासलेलं आहे. भारतीय उद्योगांचा मोठ्या प्रमाणावर आपण सविस्तर अभ्यास केला आहे आणि त्याच्यावरून लक्षात येतं की भारतीय शेती क्षेत्रामध्ये जे मूलभूत उद्योग आहेत, जे लघु उद्योग आहेत, जे मोठे उद्योग आहेत, त्यांच्या संदर्भामध्ये आपल्या देशामध्ये 1951 पासून तर आजपर्यंत कशी परिस्थिती राहिली, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने विकासामध्ये बदल झाला, असाही अभ्यास आपण सविस्तर केलेला आहे. आणि त्याच्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील आपण आपला औद्योगिक क्षेत्राचा उत्पादन दर किंवा आर्थिक वृद्धी दर आपण या ठिकाणी वाढवू शकलो. हे आर्थिक नियोजनाचं यश आहे. त्यानंतर 5, दारिद्र्य निर्मूलन. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या आर्थिक नियोजनाचे सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट जे होतं, आर्थिक विकासाला गती देणे याबरोबरच दारिद्र्य व बेरोजगारीचे निर्मूलन करणे, हे महत्त्वाचं आपलं टार्गेट 1951 मध्ये होतं आणि आजही आहे. कारण आजही एकूण लोकसंख्येपैकी फार मोठी लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली जीवन जगते आहे. तरी सुद्धा दारिद्र्य निर्मूलनाच्या संदर्भामध्ये आपण 1951 मध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 45% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत होती. म्हणजे एकूण लोकसंख्येपैकी निम्मे लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली म्हणजेच गरिबी रेषेखाली जीवन जगत होती. एवढी लोकसंख्या आपली गरीब होती. तर या आर्थिक नियोजनामुळे आज एकूण लोकसंख्येपैकी आपण हे दारिद्र्याचं प्रमाण 18% पर्यंत कमी करू शकलो. म्हणजे जी निम्मी लोकसंख्या गरीब होती ती फक्त आज 18% एवढी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली जीवन जगते आहे. तर अशा पद्धतीने दारिद्र्याचंही निर्मूलन आर्थिक नियोजनामुळे मोठ्या प्रमाणावर आपल्याला झालेलं दिसून येतं. त्यानंतर पायाभूत संरचनेचा विकास. विद्यार्थी मित्रांनो, पायाभूत संरचना हे सुद्धा एक प्रकरण सविस्तर आपण अभ्यासलेलं आहे. म्हणजे सर्व प्रकरणं जे स्वतंत्र आपण अभ्यासली, लोकसंख्या हे प्रकरण, शेती हे प्रकरण, पायाभूत संरचना, देशातील उद्योग, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे क्षेत्राचा अभ्यास आपण सविस्तर प्रत्येक प्रकरणामध्ये केलेला आहे. म्हणजे तो आर्थिक नियोजनाचाच भाग आहे. कृषी क्षेत्र, सेवा क्षेत्र, पायाभूत संरचना, या अशा पद्धतीने आपण जो सविस्तर एक एक प्रकरणामध्ये अभ्यास केला आहे, तर त्या क्षेत्राची कसा विकास झाला त्याचा अभ्यास त्या ठिकाणी आपण केला होता. त्यावरून लक्षात येतं की भारतामध्ये ऊर्जा क्षेत्र, जलसिंचन क्षेत्र, वाहतूक क्षेत्र, दळणवळण क्षेत्राचा कसा विकास झाला आणि त्याच्यामध्ये आपण कशी वाढ करू शकलो. तर विद्यार्थी मित्रांनो, पायाभूत संरचनेच्या संदर्भामध्ये देखील आपण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक नियोजनामुळे बऱ्यापैकी विकास साध्य करू शकलो आहे. त्यानंतर 7, मानवी संसाधन दर्जात सुधारणा. म्हणजे भारतीय लोकांचं राहणीमान जे आहे ते राहणीमान देखील मोठ्या प्रमाणावर बदललेलं आपल्याला दिसून येतं. त्याचं कारण फार मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक विकास, आरोग्य सुविधा, वाहतूक सुविधा, गलिच्छ वस्ती निर्मूलन, दारिद्र्य निर्मूलन, स्वच्छता, या अशा प्रकारच्या योजना राबवल्यामुळे भारतीय लोकांच्या राहणीमानामध्ये मोठा बदल झालेला आपल्याला दिसून येतो. लोकांचं राहणीमान या ठिकाणी सुधारतंय आणि कोणत्याही देशातील हे जे मानवी संसाधन आहे, या मानवी संसाधनाच्या विकासावरच त्या देशाचा विकास हा अवलंबून असतो. आणि म्हणून भारताच्या आर्थिक नियोजनामध्ये आपण लोकसंख्या नियंत्रण आणि कुटुंब नियोजन कार्यक्रम याद्वारे
भारतीय लोकांचं राहणीमान कसं उंचावेल, भारतीय लोकांचे गरिबी निर्मूलन कसं होईल, प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षण, आरोग्याची सेवा, वाहतुकीची सेवा, स्वच्छ पाणी पुरवठा, पर्यावरण या अशा प्रकारच्या सुविधा मोठ्या प्रमाणावर पोचविल्यामुळे भारतीय लोकांच्या राहणीमानामध्ये आमूलाग्र असा बदल झालेला आपल्याला दिसून येतो. हे सुद्धा आर्थिक नियोजनाचं यश आहे. आणि 8, आयात पर्यायीकरण आणि निर्यातीचे विविधीकरण. या आर्थिक नियोजनामुळे आपण या नियोजन काळामध्ये वेगवेगळ्या देशाकडून ज्या असंख्य वस्तूंची आपण आयात करत होतो, या असंख्य आयात होणाऱ्या वस्तू आपण देशातच बनवू लागलो. आपला उद्योग क्षेत्राचा पाया मजबूत झाला, आधुनिकीकरण त्याच्यामध्ये झालं. आधुनिक तंत्र आणि यंत्राच्या वापरातून आपण स्वतः ज्या वस्तू आपण आयात करत होतो त्या वस्तू आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर तयार व्हायला लागल्या. म्हणजेच आयातीला पर्याय आपण या नियोजन काळामध्ये शोधला आणि आपलं मोठ्या प्रमाणावर आयात ती कमी झाली. म्हणजे प्रत्येक वस्तूच्या संदर्भामध्ये आपण जे वेगवेगळ्या देशावर अवलंबून राहत होतो ते मात्र आपलं स्वयंनिर्भरता या ठिकाणी निर्माण झालेली दिसून येते. आणि आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर शेती क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वस्तू आणि सेवा आपण तयार करू लागलो. असंख्य नवनवीन वस्तूंची निर्मिती आपण करू लागलो आणि त्या वस्तू देशातच नाही तर आपण परदेशात देखील मोठ्या प्रमाणावर निर्यात करू लागलो. म्हणजे निर्यात जी पूर्वी आपण मसाल्याचे पदार्थ, अन्नधान्य अशा परंपरागत वस्तू आपण निर्यात करत होतो, आज मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, यंत्राच्या साहाय्याने तयार केलेल्या उद्योग क्षेत्रातील आणि सेवा क्षेत्रातील वस्तू देखील आपण मोठ्या प्रमाणावर निर्यात करू लागलो आहे. म्हणजे आपली आयात कमी झाली आणि आपली निर्यात वाढली. निर्यात वाढल्यामुळे आपल्याला परकी चलन मोठ्या प्रमाणावर मिळायला लागलं. आणि ज्या देशाजवळ परकी चलनाची गंगाजळी जास्त, तो देश जलद आर्थिक विकास साध्य करत असतो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या मुद्द्यांच्या चर्चेवरून आपलं लक्षात आलं असेल की काही प्रमाणात का होईना प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण वृद्धी घडवून आणलेली आहे. हे आर्थिक नियोजनाचं आपल्याला यश म्हणता येईल. तर आता बघू आपण आर्थिक नियोजनाचं अपयश. विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या क्षेत्राचा विकासचं जे टार्गेट आपलं ठरलं होतं तेवढं टार्गेट आपण पूर्ण करू शकलो नाही. काही क्षेत्राच्या बाबतीत, काही गोष्टींच्या बाबतीत मात्र भारतीय नियोजनाला अपयश आलेलं आपल्याला दिसून येतं. भारतीय नियोजनामध्ये काही त्रुटी राहिलेल्या आपल्याला दिसून येते, त्याला भारतीय नियोजनाचं अपयश असं म्हणतात. तर पहिलं अपयश दारिद्र्य निर्मूलनाच्या संदर्भात आपल्याला आलं. ते म्हणजे एकूण लोकसंख्येपैकी आजही 18% लोक भारतामध्ये दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत, गरिबी रेषेखाली जीवन जगत आहेत. 18% लोकसंख्या म्हटल्यानंतर जवळजवळ ते 25 कोटीपेक्षा जास्त लोक भारतामध्ये आजही दारिद्र्यात खितपत पडले आहेत, गरिबी रेषेखाली जीवन जगत आहेत. म्हणजे दारिद्र्य किंवा गरिबी म्हणजे काय, की ज्यांना आपल्या किमान गरजा देखील आपल्या उत्पन्नातून भागवता येत नाही, ज्यांना किमान राहणीमान टिकवता येत नाही, त्यांना दरिद्री व्यक्ती असं म्हणतात. तर मात्र आजही आपण 18% लोक हे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगताना पाहतो आहे आणि हे फार आजही आपलं मोठं अपयश म्हणता येईल. आज विकसित राष्ट्रांमध्ये 1% कमी लोक दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत आणि त्यातल्या त्यात त्यांची लोकसंख्या फार कमी आहे. आपली लोकसंख्या मोठी आणि मोठ्या दारिद्र्याचं प्रमाण, यामुळे भारत अजूनही विकसित राष्ट्र यामुळे होऊ शकत नाही. भारत विकसनशील राष्ट्र आहे. तसंच एकाच नाण्याच्या या 2 बाजू आहेत, दारिद्र्य आणि बेरोजगारी. ज्याप्रमाणे एका बाजूला आपण दारिद्र्य कमी करू शकलो नाही, अगदी त्याप्रमाणे जी नाण्याची दुसरी बाजू आहे बेरोजगारीची, हा रोजगार वाढीमध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावर अपयश आलेलं आहे. ज्या पद्धतीने शिक्षणाचा विस्तार झाला, ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर लाखो पदवीधर बाहेर पडतायत, तर त्यांना मात्र पुरेसा रोजगार आपल्या देशामध्ये उपलब्ध होऊ शकत नाही. आजही 9% एवढा बेरोजगारीचा दर आपल्या देशामध्ये आहे. म्हणजे 10 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी शोधत आहेत. एवढी मोठी बेरोजगारी हे देशाचं कर्त्या लोकसंख्येचं मोठ्या प्रमाणावर श्रमाचा विनाश म्हणता येईल. आणि म्हणून देशामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या असतील तर कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र याच्यामध्ये प्रचंड अशी मोठी गुंतवणूक होणं गरजेचे आहे. परंतु आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भांडवल टंचाईमुळे किंवा मंद विकासामुळे आपण
या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार वाढ करू शकलो नाही. म्हणजे आजही मोठ्या प्रमाणावर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारीची समस्या आपल्याला उग्र रूप धारण केलेली दिसून येते. म्हणजे आजही भारतीय नियोजनाचं हे प्रमुख उद्दिष्ट म्हणता येईल की दारिद्र्य आणि बेरोजगारी निर्मूलन करण्याचं कार्य आपल्याला आजही मोठ्या प्रमाणावर करावं लागतं आहे. म्हणजेच दारिद्र्य आणि बेरोजगारी ही समस्या अजूनही भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कायम आहे. तिसरं अपयश उत्पन्न व संपत्ती विभाजनाच्या बाबतीत. म्हणजे भारतामध्ये श्रीमंत आणि गरीब असे दोन मोठे वर्ग आपल्याला दिसतात. मोठी आर्थिक विषमता दिसते. राष्ट्राचा विकास झाला, राष्ट्रीय उत्पन्न वाढलं, राष्ट्राची संपत्तीत वाढ झाली, परंतु या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आणि संपत्तीचं विभाजन जे आहे, वाटप जे आहे, हे समान पद्धतीने करू शकलो नाही. आणि म्हणजेच आर्थिक समानता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होऊ शकली नाही. म्हणजे असं म्हटलं जातं की ग्रामीण भागामध्ये फक्त 4% लोकांकडे ग्रामीण भागाच्या एकूण संपत्तीच्या 80% संपत्ती आहे आणि बाकी लोकसंख्येकडे फक्त 20% संपत्ती. एकूणच संपूर्ण देशाचा विचार जर केला तर राष्ट्राच्या एकूण उत्पन्न व संपत्तीपैकी 20% लोकांकडे 80% संपत्ती आहे आणि 80% लोकांकडे फक्त राष्ट्राची 20% संपत्ती आहे. एवढी मोठी आर्थिक विषमता आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अजूनही कायम आहे. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाचं व राष्ट्राच्या संपत्तीचं समान वाटप होणं गरजेचे आहे. श्रीमंत आणि गरीब यांच्यातलं अंतर कमी होणं गरजेचे आहे. परंतु आपल्याला तसं चित्र भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दिसत नाही. उलट श्रीमंत हे श्रीमंत होत जात आहेत, गरीब हे गरीब होत जात आहेत आणि हे जे आर्थिक विषमता ही जी वाढते आहे, हे भारतीय नियोजनाचं मोठं अपयश आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर भाववाढीची परिस्थिती देखील आपण आर्थिक नियोजन काळामध्ये कंट्रोल करू शकलो नाही. भाववाढ आपण रोखू शकलो नाही. आजही 6% पर्यंत इन्फ्लेशन रेट आपला आहे, महागाई वाढीचा दर आहे आणि या महागाईचे चटके भारतामध्ये मोठी लोकसंख्या गरिबी रेषेखाली जीवन जगत असल्यामुळे त्यांना या भाववाढीचा सामना करावा लागतोय आणि या भाववाढीमुळे त्यांच्या उत्पन्नातून किमान गरजा ते भागवू शकत नाही आणि त्यांच्यामुळे ते राहणीमान टिकू शकत नाही आणि त्यांचा राहणीमानाचा दर्जा मात्र घसरताना दिसतो आहे. ठराविक लोक या भाववाढीच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपलं उत्पन्न मिळवू शकतायत, नफा मिळवू शकतायत, मात्र फार मोठी लोकसंख्या गरीब असल्यामुळे भाववाढीचे चटके त्यांना सहन करावे लागत आहेत. म्हणजे भाववाढ ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या वस्तूंच्या बाबतीत आपण आटोक्यात आणू शकलो नाही. हे सुद्धा आपलं अपयश आहे. त्यानंतर 5, आर्थिक शक्तीचे केंद्रीकरण आपण रोखू शकलो नाही. म्हणजे काय? देशामध्ये मोठमोठे उद्योग, मोठमोठी महत्त्वाची जी क्षेत्रे आहेत, त्या क्षेत्रामध्ये त्या उद्योगांवर ठराविक उद्योजकांचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. जसं की टाटा, रिलायन्स, हेनरी फोर्ड, महिंद्रा, गोदरेज अशा पद्धतीने जे मुठभर उद्योजक आहेत, या मुठभर उद्योजकांच्या हातामध्ये या औद्योगिक क्षेत्राचं आणि वेगवेगळ्या क्षेत्राचं आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे बोटावर मोजता येतील एवढ्या कमी उद्योजकांच्या हातामध्ये राष्ट्राचं या आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला दिसून येते आणि फार मोठी लोकसंख्या ही आपलं फक्त श्रमाचा वापर करून उत्पन्न मिळवू शकतायत. त्यांनाही मोठ्या प्रमाणावर या क्षेत्रामध्ये उद्योजक होण्याची संधी आपल्याला मिळताना दिसत नाही. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला आर्थिक शक्तीचं केंद्रीकरण झालेलं दिसून येतं आणि त्याच्यामुळे काय होईल? मोठा वर्ग श्रीमंत आणि मोठ्या प्रमाणावर गरिबांची संख्या, यामुळे आर्थिक विषमता आपल्याला वाढलेली दिसून येते. त्यानंतर काळ्या पैशात वाढ. विद्यार्थी मित्रांनो, जे गैरमार्गाने मिळणारं उत्पन्न आहे, कर चुकून मिळवणारं जे उत्पन्न आहे, ज्याला आपण 2 नंबरचं उत्पन्न म्हणतो, ज्याला आपण अनर्जित उत्पन्न असं म्हणतो, हे उत्पन्न आर्थिक नियोजन काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला दिसून येत आहे. आणि म्हणून आपल्याला अयोग्य मार्गाने जो काही लोक पैसा मिळवत आहेत, उद्योजक पैसा मिळवत आहेत, या काळ्या पैशामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली, मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला, मोठ्या प्रमाणावर सरकारचं उत्पन्न याच्यामुळे बुडतं आहे. हा जो ब्लॅक मनी आहे, म्हणजे गैरमार्गाने मिळवलेला जो पैसा आहे, हा देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढत राहिला. आणि आत्ताच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिमॉनिटायझेशन केलं, म्हणजे चलन निश्चलीकरण केलं, म्हणजे मोठ्या प्रमाणावर नोटाबंदी केली. ती यासाठीच
की देशामध्ये जो गैरमार्गाने मिळवलेला पैसा आहे, हा पैसा काळा पैसा जो आहे, हा काळा पैसा कमी झाला पाहिजे. देशामध्ये कृत्रिम जी त्यामुळे भाववाढ होती ती रोखता आली पाहिजे. तर अशा पद्धतीने हा जो काळा पैसा आहे, हा काळा पैसा देखील आपण कमी करू शकलो नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण लोकसंख्या कमी करू शकलो नाही, हे मोठं आपलं अपयश म्हणता येईल. लोकसंख्येचा सविस्तर आपण अभ्यास केलेला आहे. 1951 मध्ये जी भारताची लोकसंख्या फक्त 35 कोटी एवढी होती, ती लोकसंख्या आज 135 नाही तर 135 कोटी लोकसंख्येच्याही पुढे आपली ती वाढलेली दिसून येते. आणि या वाढत्या लोकसंख्येने भारताच्या आर्थिक नियोजनाला पुरेसं यश प्राप्त होऊ दिलं नाही. असं म्हटलं जातं की भारताच्या आर्थिक विकासामध्ये भारताची जी वेगाने वाढणारी लोकसंख्या आहे, ही मोठा अडथळा आहे, अडसर आहे. आणि ही भारताची लोकसंख्या जोपर्यंत आपण तिचा वेग वाढण्याचा कमी करू शकत नाही, तर तेव्हा आपण आर्थिक नियोजनाला मोठ्या प्रमाणावर यश प्राप्त करू. म्हणजे लोकसंख्या कमी होईल, तेव्हाच आर्थिक विकासाचा दर मोठ्या प्रमाणावर आपण प्राप्त करू शकू. तर अशा पद्धतीने आपल्याला भारतीय नियोजनाचं मोठ्या प्रमाणावर यश जरी प्राप्त झालेलं दिसत असलं, तरी सुद्धा या भारतीय नियोजनाचं या वेगवेगळ्या बाबतीत आपल्याला आजही अपयश आलेलं आहे. आणि याच्यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याची गरज आपल्याला दिसून येते. भारतीय नियोजनामध्ये अलीकडच्या काळामध्ये अशा पद्धतीचे बदल मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत. आणि ह्या ज्या समस्या आपल्या आहेत, हे जे अपयश आहे, हे कसं पुसता येईल, आणि हे अपयश जेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पुसलं जाईल, त्यावेळेला भारतीय अर्थव्यवस्था जी आज विकसनशील आहे ती विकसित होईल. तर अशा पद्धतीने भारतीय नियोजन जे आहे 1951 पासून सुरू झालेलं, या आर्थिक नियोजनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला काय फायदे झाले, काय तोटे झाले, नियोजनामुळे आपल्याला कुठलं यश आलं, या आर्थिक नियोजनाचं कुठलं अपयश आजही आपल्या देशामध्ये दिसून येतं, असा एक सविस्तर अभ्यास या ठिकाणी आपण केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या टॉपिकसाठी पुढच्या लेक्चरला आपण भेटू. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.